बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याचा आगामी चित्रपट सिकंदरमुळे चर्चेत आहे। अवघ्या काही तासात हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होईल आणि त्यापूर्वी गुरुवारी सलमाननं राम जन्मभूमीचं चित्र असणारं घड्याळ घालून काही फोटो शेअर केले होते। लक्झरी ब्रँड असणाऱ्या जेकब अँड कंपनीनं डिझाईन केलेल्या या घड्याळात अयोध्येतील राम मंदिर, भगवान राम, भगवान हनुमान आणि इतर अनेक देवतांचे फोटो आहेत। सलमाननं हे घड्याळ घातल्यानंतर एकीकडे त्याचं कौतुक झालं तर दुसरीकडे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे। अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सलमानवर ताशेरे ओढले। त्यांनी असे घड्याळ घालणं चुकीचं असल्याचं म्हटलंय। रझवी यांनी इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही गोष्ट हराम असल्याचं म्हटलंय। तर सलमानच्या त्या घड्याळात काय आहे तर घड्याळाची कंपनी ही जेकब आणि कंपनी आहे। घड्याळाचं नाव एपिक एक्स राम जन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2 असं आहे। तर या घड्याळाची किंमत 34 लाख ते 61 लाख रुपये। या घड्याळात काय आहे तर या घड्याळात राम मंदिर आहे, श्रीरामाची मूर्ती देखील आहे, त्याचबरोबर जय श्रीराम असं लिहिलं आहे। हनुमानाची मूर्ती देखील या घड्याळात आहे। दरम्यान सलमानचे वडील स्वतः हिंदुत्ववादी आहेत। सलमान गणपती बसवतो, हातात भगवा घड्याळ, चूक काय? मात्र त्यांच्यात किती जागृती आहे धर्माबाबत बघा आणि समजून घ्या। मौलानाने काय करावं, सलमानने काय करावं, धार्मिक प्रश्न आहेत। मात्र रामाचं नाव घेत असेल तर इतरांनी अनुकरण करावं। सलमानचे वडील हे स्वतः हिंदूवादी विचारसरणी त्यांनी काही वेळेला ऍक्सेप्ट केल्याचे आपण पाहतो। सलमान स्वतः गणपती बसवतो। सलमानने अनेक वेळा गणपती डोक्यावर घेऊन गणपती बसवलेला त्याच्या घरामध्ये, पण त्याच्या हातावर भगवं घड्याळ असणं काही चुकीचं नाही आहे। परंतु जे कट्टर जातीवादी आहेत त्याला आता ते हिंदू म्हणायला सुद्धा कमी करणार नाहीत। म्हणून त्यांच्यात असलेली ही धर्माबद्दलची जागृती ही इतरांना सुद्धा समजून घेतली पाहिजे। कमीत कमी एवढं जरी आपण समजून घेतलं की भगवं घड्याळही हातावर चालत नाही तर त्याचा अर्थ मला वाटतं सर्वसामान्य माणसं समजून घेतील।